नमस्कार, मी मनीषी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता घेणार आहोत बातमीपत्रात बातम्यांचा वेगवान आढावा. बघूयात महापास 100 बातम्या. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांकडून ऑफर होती. समित कदम नावाचा व्यक्ती फडणवीसांचा निरोप घेऊन आला होता. समित कदमशी झालेल्या संवादाचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. अनिल देशमुख यांची टाइम्स ऑफ इंडियाला माहिती. देशमुखांना पुरावे देऊ द्या, मग मी माझ्याकडील क्लिप्स उघड करेन. देशमुखांच्या माहितीवर फडणवीसांची टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया. वैद्यकीय कारणांसाठी देशमुखांना मिळालेला जामीन रद्द करावा. जामीन रद्द करून देशमुखांना पुन्हा तुरुंगात टाकावं. परिणय फुकेंची प्रतिक्रिया. अनिल देशमुख नवीन स्टोरी लिहितायत. जेलमधून येऊन इतके दिवस झाले, देशमुख आताच का बोलतायत? संजय शिरसाट यांचा सवाल. शरद पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अजितदादा गटाचा आमदार. अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपेंची कार्यक्रमाला उपस्थिती. सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं गोल्डन जुलै कार्यक्रम. शरद पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आयोजकांनी निमंत्रण दिल्यानं कार्यक्रमाला आलो. शरद पवारांसोबत कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर चेतन तुपेंची प्रतिक्रिया. महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित. अजित पवार गट सन्मानजनक जागा लढवेल. अजित पवारांची माहिती. मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीला जायचे. सत्तेत सहभागी होताना अजित पवारांच्या अमित शहांसोबत 10 बैठका झाल्या. पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजितदादांचीच माहिती. नाट्यसृष्टीचं शिंदे आणि अजितदादांकडे दुर्लक्ष झालंय. अजितदादा आणि शहांसोबतच्या छुप्या बैठकांवरून राऊतांचा टोला. महाराष्ट्राबाबतचं कपट कधीपासून सुरू होतं हे आता कळू लागलंय. राऊतांची टीका. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे सुद्धा वेश बदलून भेटीगाठी घ्यायचे. भाजपचं सरकार नसतानाही शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे. संजय राऊतांचा गंभीर आरोप. सरकार आता नीट सुरू असताना शिळ्या कढीला ऊत देण्याचं कारण नाही. अजितदादा शहांच्या छुप्या बैठकांवर दरेकरांची प्रतिक्रिया. राष्ट्रपती भवनात शिंदे, मोदी आणि शहांमध्ये राज्यातील प्रश्न आणि विधानसभेसंदर्भात स्वतंत्र चर्चा. फडणवीस अजितदादांसोबत झालेल्या चर्चेचीही शिंदेंनी माहिती दिली. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वात दिल्लीतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक. राज्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सादर करण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू. शिंदेंकडून 113 विधानसभा मतदारसंघांसाठी 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती. शहांवरचे सर्व खटले मोदी सत्तेत आल्यावर काढून घेतले गेले. पियुष गोयल यांच्यावरील आरोपांविषयी आम्हाला बोलायला लावू नका. संजय राऊत यांचा निशाणा. विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न. उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत आमदारांचा शपथविधी संपन्न. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश रिळेकर आणि अमित गोरखेंचा शपथविधी संपन्न. शिंदे गटातील विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार भावना गवळी, कृपाल तुमाने यांनी शपथ घेतली. तर अजित पवार गटातील आमदार शिवाजी गर्जे, राजेश विटेकरांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. उपसभापतींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा संपन्न. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री शिंदेंची मनोज जरांगेंकडे मागणी. आंबेडकर आणि आम्ही सुद्धा सत्तेत नाही, आमच्यात का गुंता लावताय? मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. विनाकारण भांडणं लावू नका, प्रयत्न केला तर अवघड जाईल. जरांगेंचा इशारा. मनोज जरांगे, ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्रच चर्चेला बोलवा. आरक्षणाच्या प्रश्नावर एकवाक्यता आणण्यासाठी एकत्र प्रयत्न करू. शरद पवारांची प्रतिक्रिया. शरद पवार काय म्हणतायत यापेक्षा माझं मन काय सांगतंय हे महत्वाचं. शरद पवारांच्या संयुक्त बैठकीच्या सूचनेवर जरांगेंची प्रतिक्रिया. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सोलापूरच्या माढ्यात. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आंबेडकरांची सभा.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात आज दुपारी 2 वाजता आरक्षण बचाव यात्रा, छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेब आंबेडकरांची सभा, शहरात आणि तालुक्यात आरक्षण बचाव यात्रेची जोरदार बॅनरबाजी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या, सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार, राधाकृष्णन रमेश बैस यांच्या जागी पदभार स्वीकारणार। भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती, लवकरच हरिभाऊ बागडे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारतील। मोदींनी फोनवर म्हटलं की तुम्हाला महाराष्ट्राबाहेर जायचंय, जिथे कुणी जात नाही तिथे मी जातो, कामाचं फळ म्हणून मला राज्यपाल केलं। राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांची प्रतिक्रिया। मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा, साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत विधानसभेची तयारी सुरू केली। राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची ते पाहणी करणार, नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची भेटही घेणार। महाराष्ट्रावर सध्या 8 लाख कोटींचं कर्ज, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सरकारकडून योजनांच्या घोषणा, मनसे नेते अविनाश अभ्यंकरांची टीका। नाशिकमध्ये सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, अचानक संप पुकारल्यानं प्रशासनाकडून 10 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी कर्मचारी कालपासून संपावर। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 9 ऑगस्ट क्रांतीदिनी लाखो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा निघणार, दिव्यांगांच्या मागणीसाठी संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयावर बच्चू कडू मोर्चा काढणार। बारामतीत आज रंगणार निकाली कुस्त्यांचा फड, मुख्यमंत्री अजित पवारांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं कुस्ती स्पर्धांचं आयोजन। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज उरण शहर बंद, फुल मार्केट परिसरातून नागरिकांचा लॉंग मार्च, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी। रायगड आणि साताऱ्यात आज ऑरेंज अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरला येलो अलर्टचा इशारा। कोल्हापूरच्या कुरुंदवाड शहराला बेटाचं स्वरूप, कुरुंदवाड शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पुराचा फटका, कुरुंदवाड आणि नृसिंहवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी। कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यातून भर पावसात रुग्णाला बोटीतून आणत रुग्णाचा जीव वाचवला, करवीर तालुक्यातील एकाला मध्यरात्री हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानं बोटीनं कोल्हापुरात आणलं। कोल्हापुरातील पूर ओसरू लागल्यानंतर पालिकेकडून साफसफाईला सुरुवात, महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांवर साफसफाई करून घेतली, चिखल साफ करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू। कोल्हापूर जिल्ह्याला काही अंशी दिलासा, पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर, नदीची पाणी पातळी सध्या 47 फूट 7 इंचांवर। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे रात्री बंद करण्यात आले, सध्या 2 स्वयंचलित दरवाजातून 4000 क्युसेक इतका विसर्ग सुरू। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 6 इंचानं घटली, सध्या कृष्णा नदीची पातळी 40 फुटांवर, पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणी पातळी स्थिर। सांगलीच्या चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, चांदोली धरणातून 16385 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे सूचना। सांगली जिल्ह्यातील 4062 नागरिकांचं पुरामुळे स्थलांतर, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। नागपूरमध्ये काल दिवसभर जिल्हा परिषद शाळेतील 55 विद्यार्थी शाळेतच अडकून राहिले, भिवापूर तालुक्यातील मेढा इथल्या बोरगाव झिलबोडी या मार्गावरील नाल्याला पूर आल्यानं मोठा अनर्थ टळला। भंडाऱ्यात पुन्हा संततधार पाऊस, रुक्मिणीनगर खातरोड परिसरात पावसाचं पाणी साचलं, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। नांदेडच्या हदगावमध्ये पुराच्या पाण्यात तरुणाची स्टंटबाजी, पांडवपुलावरून पुराच्या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न, घटनेत दुचाकी वाहून गेली, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वापस आहे, मी रोजचा हो, गावातला हो, गाडी काढेल असं मला वाटते, पण बघा गाडी वाकली, बहुतेक गाडी पाण्यामध्ये। मित्र जीवाचा वापस आहे। चंद्रपुरात मुसळधार पावसात पोलीस भरतीची लेखी परीक्षा, आज सकाळपासूनच जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यानंतर सरदार पटेल महाविद्यालयात 1321 विद्यार्थ्यांशी 137 पदांसाठी लेखी परीक्षा। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांनाही वाचवण्यात यश, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनानं स्थानिकांच्या मदतीनं रेस्क्यू केलं।
संततधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील प्रमुख मांजरा नदीचं पात्र प्रवाहित, अनेक ओढ्या नाल्यांना पूर आल्याने उच्च क्षमता असणाऱ्या बंधाऱ्यातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा. अहमदनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात नव्या पाण्याची आवक. धरणात सध्या 14,377 पाणीसाठा. नगरमधील पाणी कपातीचं संकट टळलं. नागपुरात रिमझिम पाऊस सुरूच. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आज येलो अलर्ट. 31 तारखेपर्यंत पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त. परळी तालुक्यात 61% पाऊस. शहराला पाणी पुरवठा करणारे नागापूर धरण 85% भरलं. परळीत दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र अजूनही कायम. भंडारा जिल्ह्यातील मामा तलाव तुडुंब भरला. लघु आणि मध्यम प्रकल्पात 62% जलसाठा. वाशिम जिल्ह्यात 5 दिवसांपासून पावसाची संततधार. सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव. पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती. वाशिमच्या शिरपूरमधील मुख्य रस्ता पाण्याखाली गेला. सखल भागात पाणी साचल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास. नाशिकच्या मालेगावात गिरणा नदीच्या पुलावर तरुणांची स्टंटबाजी. वाहत्या पाण्यात तरुणांच्या उड्या. कारवाई करण्याची मागणी. उल्हासनगरच्या म्हारळ गावात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून घराचं मोठं नुकसान. सुदैवानं कुणालाही इजा नाही. एका रिक्षाचं मात्र मोठं नुकसान. पुराच्या पाण्यात जाऊन वीज कर्मचाऱ्यांनं वीज पुरवठा सुरळीत केला. सांगलीमधील पुरात एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनं कामाप्रती समर्पण दाखवलं. पुण्याच्या मुठा नदी परिसरातील रोहित्र इतरत्र हलवण्याची स्थानिकांची मागणी. कोंढवे धावडे परिसरात वारंवार वीज खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजातून पाण्याचा विसर्ग. 7 दरवाजे 1 मीटरने तर 26 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. चिपळूणमध्ये पावसानं काही अंशी विश्रांती घेतली. चिपळूणमधलं पाणी आता ओसरण्यास सुरुवात. साताऱ्यात कराड पूल बांधकामाच्या नदीतील भराव चुकीच्या पद्धतीनं फोडला. शेतीपंपांसह जमीन वाहून गेल्यानं शंभूराज देसाई यांचे ठेकेदार डीपी जैन कंपनीला भरपाईचे आदेश. वाशिममध्ये हळद पिकाचे दर घसरले. महिन्याभरापूर्वी 17,000चा दर मिळत असताना सध्या 13 ते 14,000पर्यंतचा दर मिळतोय. दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. चंद्रपूरचे कलेक्टर आणि सीईओंनी चिखल तुडवून केली रोवणी. चिखल तुडवत यांत्रिकी आणि पारंपरिक पद्धतीने धानाची रोवणी. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटेंचं निलंबन. पूरग्रस्त भागात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई. पूरग्रस्तांना सोयीसुविधा पुरवल्या नसल्याचा ठपका. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघ्या 2 दिवसात एकूण 21.77 टीएमसी पाणीसाठा जमा. सध्या जिल्ह्यातल्या सर्व धरणांमध्ये एकूण 114.93 टीएमसी पाणीसाठा. पुण्यात पूरस्थितीनंतर अनेक भागांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा. नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचं पालिकेचं आवाहन. पुण्याच्या मावळमधील कासाराई धरणातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवण्यात येणार.